या सगळ्या प्रवासामध्ये आपण जसं जसं पुढे जात आलात तसं तुमचं लग्न झालं, तर बायकोची किती मदत असते तुम्हाला? आता बायकोची मदत असतेच बरोबर. आता म्हणजे उदाहरणार्थ काय होतं, की मी म्हणजे लग्नाच्या अगोदरची गोष्ट म्हणजे सासवडला मी काय करायचो, महिन्यातून 1-2 दिवस असायचो. पुण्यात मी राहिलो होतो. पुण्यात एक 8-10 दिवस राहायचो आणि 10-12 दिवस मुंबईत राहायचो, मुंबईत. गोरेगावला, बिंबिसार नगरला. कारण तुमचा गल्ली ते दिल्ली जसं आपण म्हणतो, हो. जसं तुम्ही गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा केलाय, तसं गल्ली ते दिल्लीपर्यंत तुमचं काम असल्याशिवाय, फिरल्याशिवाय तुम्हाला ते काम येणार नाही. त्यामुळे मी तिन्ही ठिकाणी राहत होतो. मग बऱ्याच वेळा व्हायचं असं, की कुटुंबाचं साथ मिळणं, कारण आई-वडिलांचं जसं लोकेशन समजा मी एखादा फोन केला, की लोकेशन पाहिलं अमुक-अमुक लोकं येतायत. त्यांना ती प्रॉपर्टी दाखवायची. तरी त्यांनी हातातली कामं सोडून ती मदत केलेली आहे. हां, आमचा हां. बारका भाऊ असेल, अमोल आहे, विनोद आहे, त्यांनी भरपूर मला मदत केलेली आहे. आणि आता लग्नानंतर नवणी, आता मी लग्नाच्या अगोदर काय केलं, की आता मुलगी मला कशी पाहिजे, तर माझ्या क्षेत्रातली पाहिजे, चित्रकलेच्या आवडची पाहिजे. म्हणून मी आपलं सहज मी सांगितलं बऱ्याच लोकांना, पण कोणाचा काही रिप्लाय असा मला आमच्या पाहुणेरावळ्यांच्यात कोणाचं काही आलं नाही. मग मी Facebookवरती एक पोस्ट टाकली होती, की मला अशा-अशा टाईपची मुलगी पाहिजे, की जी मला मदत करेल. मग बऱ्याच जणांनी त्याचं हसू पण केलं, की असं कुठे असतं का? ते वधूवर सूचक मंडळ असतात, हां, पाहुण्याकडे हां. कुठे जायचं असतं. पण मला असं प्रामाणिक वाटलं, की काय हरकत काय आहे? मला जे पाहिजे ते मी मांडलेलं आहे. म्हणजे आपण माध्यमांशी बोलताना आता सोशल मीडियाशी बोलतो. बरोबर आहे. तर बोलल्यानंतर मग ह्याच्यातून नवणीच्या रिलेटिव्हला कळलं आणि ती गोष्ट झाली. ती आता ड्रॉइंग टीचर आहे सासवडला आणि अभिनव कला महाविद्यालयात ती कमर्शियल आर्टिस्ट तिने काम केलेलं आहे. आता म्हणजे आता पास आउट झालेली आहे. तर तिची मदत मला खूप असते. म्हणजे तिचं पेंटिंग चांगलं आहे, फोटोग्राफी चांगली आहे, मेहंदी काढते चांगली. मग ती कला दिग्दर्शन त्याच्यात मदत करते, प्रॉपर्टी हाऊस मदत करते. अरे वाह! काही इव्हेंट असतील काही पुण्यातले त्याच्यातही काम चांगलं करते. पण आता या सगळ्या प्रवासामध्ये मध्ये तुम्हाला मुलगा झाला, त्याचं नाव तुम्ही मला सांगितलं होतं. नवदीप. हं. नवदीप. बरोबर. अगदी दोन्ही नावाचं मॅच करून टाकलं. हं. तर त्याला किती वेळ देता येतो? म्हणजे त्याला पुरेसा बाबा मिळतो का? हे फार महत्वाचं आहे. बरोबर आहे. आता हे माझंच काही प्रत्येकाचंच हे आहे. संदीप आणि नवनी याचं आम्ही नवदीप असं केलं. म्हणजे नवदीप कला मंदिर हे प्रॉपर्टी हाऊसचं नाव दिलं आणि जेव्हा मला पुत्र प्राप्त झाला त्यावेळेस आम्ही त्याचं नाव नवदीप ठेवलं. नवदीप झाला त्या दिवशी एकच दिवस मी त्याच्यावर थांबलो होतो. पण त्याच्या दुसऱ्या दिवशी आमचे मित्र आहेत निनाद देशपांडे, त्यांचं आमचं एक शूटिंग होतं. पुरंदर किल्ल्याच्या पायथ्याला एक चिक्की नावाची एक शॉर्ट फिल्म होती. म्हणजे लगेच आम्ही 2 दिवस तिकडे शूटिंगला गेलो. मग मी त्या दिवस नव्हतो. तिसऱ्या दिवशी मी चौथ्या दिवशी त्याच्याकडे आलो. पण तेव्हा मी अर्धा दिवसच त्याबरोबर होतो. नंतर मी संभाजीनगरला गेलो, म्हणजे औरंगाबादला गेलो तिकडे, की महात्मा गांधी मिशन जी युनिव्हर्सिटी आहे, कॉलेज ऑफ फिल्म मेकिंग स्कूल आहे तिकडे. आमचे दिग्दर्शक आहेत शिव कदम. त्यांनी मला एका पाचोळा जी कादंबरी आहे रा. र. बोर्डेंची, हो, हो. त्याच्यावरती एक सिनेमासाठी त्यांना सेट लावण्यासाठी मला बोलवलं. त्यावेळेस महेश आणि कॅमेरामन होते. आम्ही ते एक वर्कशॉप घेतलं होतं. तर सरांनी मला बोललं होतं एक 5-6 दिवस किंवा 8 दिवसात संदीप कर. पण मी त्यांना म्हटलं, "सर असं-असं आहे." नाही म्हटले, "संदीप तुमचं आता शेड्यूल लावलेलं आहे. मुलं आहेत त्यांनाही प्रोजेक्ट करायचं आहे." पण तरी पण एक मनावर दगड ठेवून मी तो गेलो. 8 दिवस म्हणता त्यांनी मला 15 दिवस ठेवलं तिकडे. म्हणजे ठेवलं म्हणजे कामच खूप वाढलं. कामच होतं. हो, काम बरोबर. वाढलं. बरेच लेक्चर झाले तिकडे किंवा बऱ्याच मुलांना मार्गदर्शन शिबिर होतं तिकडे. आणि ते करताना म्हणजे 15 दिवसात म्हणजे लगेच मी बाहेर राहिलो 15 ते 20 दिवस. मग तिथे मला वेळ देता नाही आला किंवा आता पण असं होतं, की मी सकाळी लवकर येतो. जरी पुण्यात असेल, बाहेर कुठे गेलो, तर रात्री तो झोपल्यानंतर घरी जातो. मग त्याला बाबा जास्त वेळ खरा मिळत नाही. पण जेव्हा मिळतो त्यावेळेस मी त्याला पूर्णपणे वेळ देतो. हे करत असताना म्हणजे बरेच लॉकडाऊन लागलं. म्हणजे लॉकडाऊनच्या काळात खरं तर त्याला बाबा मिळाला. म्हणजे नवदीप काय आहे किंवा बाबा काय आहे ते हो. एकमेकांना अ, आम्ही अनुभवलं. एकमेकांना तर हां. ते लॉकडाऊनच्या काळामध्ये आम्हाला दोघांना खरं तर वेळ मिळाला जास्त.